गुड मॉर्निंग मंडळीनो. तर आता मग आजच्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया. मी आता चाललोय कामावर. कामावर जाता आता जरा माझा लॅपटॉप बंद पडला. तो मी श्रावणी कम्प्युटर्समध्ये देऊन जात आहे. त्यांच्याकडनं घेतलं होते बॅटरीचा प्रॉब्लेम झाला काहीतरी. गॅस भरूचा. गॅस असलो तर भरायचो, कारण 50 किलो शिल्लक होतं. जरा 70 भरायचं तर जायचं कामावर. गॅस भरू केलंय. तर एवढी आज लाईन होती, कारण कसा माहिती आहे गणपती जवळ येईल तर मुंबईवाल्यांच्या गाडीवर आता खूप येतले. त्याच्यामुळे म्हटलं आमका गॅस मिळणार नाही लोकलवाल्यांका. त्याच्यामुळे म्हटलं गॅस भरून ठेवूया. भरला की म्हणजे टेन्शन नाही, एवढी तरी चालत गाडी. नाही तर योग पण नको, मग लय लाईन असतात, 2-2 तास जातात लाईनीत. म्हटलं भरूया आता. 3-4 गाड्या आहेत त्या म्हटलं भरून जाऊया आता. आपण चाललो आपल्या कामात. सरसरावून एकदम डायरेक्ट नॉन स्टॉप कणकवली. मम्मी गेले श्रावणी कम्प्युटर्समध्ये आणि माझं लॅपटॉप दिलं आहे आणि मग मी निघालं आहे. कणकवलीत पोचलं आहे मी, पण आता ना खूपच ट्रॅफिक लागला. आता गणपती या असाच चालू, कारण आज मंगळवार पण होतो आणि आता 2-3 दिवसात गणपती ठरवले. त्याच्यामुळे हळूहळू कणकवलीत खूप ट्रॅफिक होतं आणि खूप गर्दी. म्हणजे गाडी लावून पण तुम्हाला जागा भेटायची नाही. वैताग घेता पोरं. तर मग आपण पोचलो आपल्या कामाच्या ठिकाणी, गेटवेल हॉस्पिटल कणकवली. कणकवलीमध्ये हॉस्पिटल ऑर्थोपेडिक डॉक्टर निलेश पाकळे यांचा. त्यांचं ते मेडिकल आहे. मी फार्मासिस्ट म्हणून काम करतो. तर मग पोचलोय मी आता. मी पोचले माझ्या कामावर आणि मी माझं काम रोजचं चालू केले रोजच्या प्रमाणे. आता वाजले 2. आमची OPD संपली आणि IPDची बाकी होती. मग ती IPD देणार नाही. मग आता आम्ही जाणार जेवक सगळे वरती आमच्या टेरेसवरती. आम्ही हॉस्पिटलच्या वरती टेरेस हा. मग ती छप्पर. आता आम्ही जेवता वरती जाऊन सगळे स्टाफ लोक. नंतर आमचं परसो भाई आणि मी आणि 2 सिस्टर आम्ही गेल्या वरती जेवसाठी. नंतर 4 वाजता विनायला मग विनाक सोडू गेल्या शिवशक्तीनगरमध्ये. आणि त्याच्यानंतर मग माका जायचा होता CA कडे. मग CA कडे जाता मी म्हटलं आपल्या डेपोमध्ये 10 तासाच्या सुट्ट्या मिळतात काय बघूया, कारण आमका लागतं 10 तास जास्त. मग ते काही भेटले नाही. नंतर मग थैसून गेले CA कडे गेले. CA कडे पिला दिला आहे. नंतर मग मी इले. मग सगळं झाल्यावरती आपण इलाव परत पुन्हा मेडिकलला. आता काम करत होतं थोडाफार, ते काम चालू करताना इले आणि 2-3 पार्ट्यांची परचेस बिला मारायची होती, ती मारत बसले. मग आता आपल्या कामाची वेळ संपली. तर आता मी निघालोय मेडिकलमधनं आता घरात जाण्यासाठी. चला तर मग आता जाऊया आपण हळूहळू घरात.
म्हणजे जाता जाता ठरला, म्हटलं गणपती बघू जावे. यावर्षी आम्ही गणपती आहे ना नांदगावात दिला, बोबाटेवाडीत एक तुषार मेस्त्री म्हणून असा, त्याच्याकडे दिला. तो गणपती बऱ्यापैकी चांगले बनवता. म्हटलं यावर्षी त्यांच्याकडे देऊन बघूया. यावर्षी दिलं. त्या दिवशी एकदा गेले पण बराचसा काम बाकी होता गणपतीचा. मग आता म्हटलं जाताना वेळ भेटली म्हणून म्हटलं जाऊया, 2-3 दिवसच राहिले गणपती. आता जातं रे गणपती बघू. बरं ते का सांगतं नाही डायमंड वगैरे लावायचं कसं काय करायचं किंवा काय ते कमेंट सांगून जाते. म्हणजे आम्ही गणपती आदल्या दिवशी आणून जाणार, कारण डायमंड वर्क असतात ते कसं आदल्या दिवशी करणार म्हणून मग आदल्या दिवशी नेणार म्हणून सांगू जाते का. म्हणून म्हटलं आता जाऊया, कारण नंतर परत वेळ मिळणार. आता वेळ मिळायचं म्हटलं जाऊन येऊ. गणपती बघून झाले, आता आपण चाललो आता घराकडे. चला मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.